अध्यक्ष महाराज, खरं तर मी या भागामध्ये 10 वर्ष आमदार होतो. अध्यक्ष महाराज, इथं या फॉरेस्टचा जो इश्यू आहे अध्यक्ष महाराज, इथं वारंवार त्याचं स्टेटस बदलत गेलं. आम्ही ऑलरेडी ज्यावेळेस हा प्रकल्प मंजूर केला त्याच्यानंतर ज्या फॉरेस्टच्या अडचणी होत्या त्या आम्ही फॉरेस्ट कायद्याच्या प्रमाणे त्याला दुरुस्त केलं. मग त्याला तो व्याघ्र प्रकल्प झाला, त्याचे नियम बदलले, पण जी जमीन आम्ही त्यावेळेस त्याला मान्यता करून घेतलेली होती त्या जमिनीवर आम्हाला काम करता येत होतं. पण तरीसुद्धा त्या ठिकाणी जसं आता कन्स्ट्रक्शन कंपन्या ज्या आहेत, आता हे कोल्हापूरची कंपनी आहे, कोल्हापूरच्या कंपनीने कुठल्या तिसऱ्या माणसाला काम देऊन टाकलं, त्यांनी आरामात तिकडे काम चालू ठेवलं. आणि हे जे मोडतोड झाली, मी आत्ताच जाऊन आलो तिकडे, माझ्या आत्याचं गाव आहे ते, तिथं ते सगळं तिथं तोडफोड केलं. काय कारण पाणी जे तुम्ही म्हणतात तर पाणी पण तिथं जात नाही. आपलं इरिगेशन त्या लिफ्टचं काम झालेलं आहे, पण तुमचे कॅनल्स अजूनपर्यंत पूर्ण झालेले नाहीत, त्याच्या पाटचाऱ्या पूर्ण झाल्या नाहीत. कारणं सांगून, कारण की हा प्रकल्प आता 95 कोटीच्या वर गेलेला प्रकल्प आहे, आता अजून वाढेल तो. त्यामुळे आपल्याला याच्यात तातडीनं फॉरेस्ट विभाग, कारण की आता जंगलामध्ये आम्हाला तिकडे जंगल आमच्यासाठी महत्त्वाचं आहे, पण जंगल आमच्या विकासासाठी अडचण येते आहे आणि फॉरेस्ट कायदा हा आमच्यासाठी त्या ठिकाणी अडचणीचा पडतो आहे. आणि म्हणून हे फॉरेस्ट विभागाची लोक याच्यात महत्त्वाची आहेत. एकीकडे माननीय सुप्रीम कोर्टाचा निकालाचं आपण त्या दिवशी स्वागत केलं की आता आमचे सगळे प्रकल्प त्याच्यात मोकळे होतील, पण या पद्धतीनं 30-30 वर्ष हे प्रकल्प व्हायचे नाहीत. आणि हा आदिवासी भाग आहे, आदिवासी योजनेतून ही योजना त्या काळामध्ये घेतलेली होती. आदिवासीच्या जमिनीला सुद्धा आम्ही पाणी देऊ शकत नाही 30-30 वर्ष, ही गंभीर बाब आहे. आणि म्हणून याच्यामध्ये वन विभागाची लोक, तुमच्या इरिगेशनची लोक आणि महसूल विभागाची लोक, हे तिघही लोक सोबत घेऊन आपण तातडीने याचा निर्णय घेऊन ही योजना या वर्षीच्या अखेरीपर्यंत संपेल का, हा माझा स्पेसिफिक प्रश्न आहे. अध्यक्ष महोदय, निश्चित आमचा प्रयत्न तोच आहे. आणि आपण सांगितलं आपण त्या मतदारसंघात आपण परिचित आहात, आपण तिचं नेतृत्व केलेलं आहे आणि आपल्याला कल्पना आहे की वारंवार कसे सगळे त्या ठिकाणी व्याघ्र प्रकल्प असेल, इको सेन्सिटिव्ह झोन असेल, हे सगळे नवीन नवीन त्याला ॲड होत गेले आणि त्यामुळे हा प्रकल्प उशिरा झाला. आता आपण म्हटलं की सुरुवातीला याची जमीन घेतलेली होती, सगळं झालेलं होतं, मान्य आहे. पण असे काही इको सेन्सिटिव्ह झोन असेल, व्याघ्र हे डिक्लेअर झाल्यावर आपल्याला असं म्हणता येत नाही की आमचं आधीचं मंजूर आता आम्हाला करू द्या म्हणतो. आपल्याला फॉरेस्टचे कायदे आपल्याला सगळी त्याची कल्पना आहे, आपण काही त्यात नवीन नाही. पण निश्चित या संदर्भामध्ये आपण पाठपुरावा करतोय. कालव्याचं थोडंसं उंची त्या ठिकाणी वाढली, काही हाड भाग लागला म्हणून आपल्याला थोडं बाजूला घ्यावा लागला, म्हणून फॉरेस्टच्या जमिनीतून जातो आहे आणि म्हणून हे थांबलेलं आहे काम. पण आता संबंधित अधिकाऱ्यांना आत्ताच या मागच्या महिन्यामध्ये त्यांनी जॉईंट मेजरमेंट केलं, म्हणजे पाहणी केलेली आहे. मला वाटतं लवकरात लवकर या संदर्भामध्ये अधिकाऱ्यांना आम्ही सूचना देऊ आणि सर्वत्र एकत्रित मिळून आपण त्याप्रमाणे सांगितलं की तुमचे बाकीचे जे प्रकल्प आहेत ते कसे फॉरेस्टचे मार्गी लागत आहेत. अधिकारी पण त्या ठिकाणी परवा CM साहेबांनी स्वतः बैठक घेतलेली आहे. मला वाटतं त्यातच याचा अंतर्भाव करून आपण आमदार साहेब लवकरात लवकर हा प्रश्न मार्गी लावू. ठीक आहे.